मध्ये आपले सेंट्रलचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी 2025 मध्ये पूर्ण देशामध्ये ड्रग्ज विरोधात प्रभावीपणे कामगिरी करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त फणसळकर सर, विशेष पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्थेचे माननीय श्री सत्यनारायण सर, आमचे DIG त्रिमुखे सर, DCP, ACP आणि आमच्या टीमला सर्वांनी सूचना दिल्या आणि प्रभावीपणे कामगिरी करण्याबाबत आदेश दिले। त्या आदेशाच्या अनुषंगाने आमच्या येथील डिटेक्शनचे PI क्राईम काळे सर आणि PSI इंद्रजित पाटील, सागर साळुंके, प्रमोद निंबाळकर यांनी दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री एक इसम सुधीर फडके ब्रिज खाली ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचला। त्यावेळेस परवेज खान या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून आम्ही जवळजवळ 87 ग्रॅम हेरोईन त्या दिवशी जप्त केलं। त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला, कोर्टात हजर करून रिमांड घेतला। रिमांडचे मध्ये चौकशी करत असताना इरफान जरीन खान या इसमाला तो विक्री करता येत होता, त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही 1 ग्रॅम हेरोईन आम्हाला मिळालं। या आरोपींच्या तपासात पुढे आणखी 2 त्यांचे साथीदार होते जे की काश्मीरा या ठिकाणी राहत होते। त्यांचे नाव आहे शोएब मेहबूब अन्सारी, त्याच्याकडून 174 ग्रॅम हेरोईन जप्त केलेला आहे आणि दुसरा अभिषेक रामजीलाल कुमार याच्याकडून 210 ग्रॅम हेरोईन आम्ही जप्त केलेले आहे। असे एकूण 472 ग्रॅम हेरोईन किमती 47,20,000 एकूण जप्त करण्यात आलेले आहे। आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे, काय गँगमध्ये म्हणजे कोणी आहे आणि हे कुठे ड्रग्ज आणणार, कुठे हे देणार होतं? आरोपी जे आहेत ते हरिद्वार उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी ड्रग्ज आणतात। सहारनपूर जिल्ह्यातील 2 आरोपी आहेत, ते आणून आपल्या मीरा रोडला राहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत अशा विक्रीचा व्यवसाय करतात।